नमस्कार. ऐवज या मालिकेत आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण मुलाखत घेणार आहोत ऋतुरंग या दिवाळी अंकाचे संपादक अरुण शेवते यांची. खरं तर त्यांची आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातील ओळख एक कवी अशी होती. 4-5 कविता संग्रहही त्यांचे प्रकाशित झाले. मात्र मागील 3 दशकामध्ये ऋतुरंग या दिवाळी अंकाचे संपादक आणि ऋतुरंग या दिवाळी अंकातून आकाराला आलेल्या जवळपास 80 पुस्तकांचे ऐवज देणारे प्रकाशक संपादक अशी दुहेरी सांगता येईल. खूप नियमितपणे 1993 पासून दरवर्षी दिवाळी अंक ते काढत आलेत. तो दिवाळी अंक प्रत्यक्षात दिवाळी सुरू होण्याच्या पूर्वी बराचसा आधी येतो. महत्त्वाचं म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे वाचक, वेगवेगळ्या प्रकारचे लेखक, वेगवेगळ्या प्रकारचे विषय आणि त्यातील आशय यासाठी ऋतुरंगची ओळख महाराष्ट्रातला जो कोणी वाचक वर्ग आहे, दिवाळी अंकांचा वाचक वर्ग आहे, त्यांच्यापर्यंत झालेली आहे. तर अशा या अरुण शेवते यांच्याकडून आपण ऋतुरंगचा मागील 3 दशकांचा प्रवास, त्यातले काही महत्त्वाचे टप्पे, त्यातून ऋतुरंगने महाराष्ट्रातील मराठी वाचकांना काय दिलं आणि अर्थातच त्यांना स्वतःला ऋतुरंगच्या या अंकांच्यामुळे काय मिळालं, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. तर शेवते सर, तुमचं साधनाच्या या विचारपीठावर मनपूर्वक स्वागत. पहिलाच प्रश्न मी असा घेईल की 1993ला तुम्ही दिवाळी अंक सुरू केला. पहिल्या दिवाळी अंकाबद्दल आपण थोडंसं सविस्तर सांगावंच, पण त्याआधी माझ्या मनातला प्रश्न असा की तुमची ओळख महाराष्ट्राला म्हणताना लिहिणाऱ्या वाचणाऱ्या महाराष्ट्राला असं म्हणू, आणि जो मर्यादितच असतो त्या महाराष्ट्राला एक महत्त्वाचा कवी, थोडं लिहिलेलं परंतु चांगल्या कविता लिहिलेल्या 3-4 कविता संग्रह आलेले अशी होती. आणि त्यापूर्वी तुम्ही नगर शहरात असताना एका अनियतकालिकाचं संपादनही काही काळ केलेलं होतं. परंतु तरीही एका कवीकडून एका ऋतुरंग दिवाळी अंकाचा संपादक हा प्रवास किती विचारपूर्वक झाला, किती घडत गेला, हे आपण पुढे समजून घेऊच. परंतु तुम्हाला असं काही आठवतंय एकदम सुरुवातीचा तो एकदम कालखंड दिवाळी अंक सुरू करण्यापूर्वीचा, की तुम्ही कवितेकडून इकडे कसं शिफ्ट झालात, का कविता होतीच त्यावेळी, नेमकं काय होतं? नाही, मी जवळजवळ म्हणजे 1974 सालापासून मी कविता लिहायला सुरुवात केली आणि आता जवळजवळ 50 वर्ष झाली असतील त्या कविता लिहायला. आता जवळजवळ माझे 15 कविता संग्रह प्रकाशित झाले. आणि माझं स्वतःचं भाग्य असं की मला सुरुवातीच्याच काळामध्ये कविता लिहित असताना नरहर कुरुंदकरांचा सहवास लाभला. आणि कुरुंदकरांची कावळ्यांच्या कविता या माझ्या पहिल्याच कविता संग्रहाला कुरुंदकरांची प्रस्तावना होती. आणि कुरुंदकर ज्यावेळेस नगरला यायचे त्यावेळेस मी कुरुंदकरांना भेटायचो. आणि त्या काळामध्ये मला लेखकांविषयी, लेखकांना समजून घेण्याविषयी उत्सुकता होती. त्यामुळं आपण एक भाबडं म्हणण्यापेक्षा एक उत्कट वय असतं, त्या उत्कट वयामध्ये लेखकांना भेटणं, बोलणं, त्यांच्याशी संवाद करणं असा एक स्वभाव असतो. आणि माझा तो स्वभाव हा लहानपणापासूनच माझा तो स्वभाव आहे. आणि दुसरी गोष्ट असे की सगळ्यात जास्त माझ्या आईचं माझ्यावर जास्त संस्कार आहे. माझी आई ही बालवाडी शिक्षिका होती आणि त्या बालवाडीमध्ये मासिकं यायची, दिवाळी अंक यायचे, काही पुस्तकं यायचे. त्यामुळं पहिल्यापासूनच माझा पुस्तकांशी परिचय हा माझ्या आईने करून दिलेला आहे. तर त्यामुळं साहित्याची आवड ही त्यातून निर्माण झाली. आणि माझ्या आईलासुद्धा वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळं ते वाचनाचे आणि साहित्याचे संस्कार हे माझ्या आईमुळं झाले. आणि त्यामुळं माझ्या खरं वास्तविक स्वभावाची जडणघडण ही तिथून झालेली आहे असं. आणि 74 साली मी कविता लिहायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या त्यावेळेस मला वाटतं साप्ताहिक सकाळमधून त्या दुसरं नाव होतं. तर अनेक त्याच्यातून माझ्या कविता प्रकाशित होत गेल्या. आणि हे सगळं होत असताना दिंडी नावाचं अनियतकालिकसुद्धा आमच्या काही मित्रांकडून मी काही प्रकाशित करत होतो. त्यामुळे एकंदर मला वाङ्मयीन व्यवहाराची लहानपणापासूनच आवड असल्यामुळे मी काही वेगळं करण्यासाठी गेलो असं मला वाटत नाही. तर मी माझ्याच वाटेने प्रवास सुरू केला असं मला वाटतं. ओके, म्हणजे तुम्ही कविता आणि अनियतकालिक, त्याचं संपादन हे सर्व करतच होता.
आणि 74 पासून तुम्ही कविता लिहिताय आणि 1993ला पहिला दिवाळी अंक आला, म्हणजे जवळपास 20 वर्ष तुम्ही कविता लिहित होता. आणि आता तुम्ही सांगितलेत की तोपर्यंत 4-5 कविता संग्रह आले होते आणि नंतरही आता गेल्या 30 वर्षामध्ये तुमचे 8-10 कविता संग्रह आलेत. आता मुद्दा असा की 1993ला पहिला दिवाळी अंक करताना तुम्ही तो बऱ्यापैकी सिरियसली केलाय असं मला दिसतं, कारण खूप वेगवेगळ्या क्षेत्रातील नॉन मराठी लोकांच्या पण मुलाखती किंवा त्यांचं लेखन त्या पहिल्या अंकासाठी मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय. हे साहजिक आहे की 1993ला आजच्या तुलनेत जरा दिवाळी अंकांची तयारी संपादक प्रकाशक थोडीशी जास्त आधी करत असतील, कारण आत्ता माध्यमांचा खूपच सुळसुळाट झालेला आहे. परंतु तरीही तो पहिला अंक करताना तुमच्या मनातलं एकूण नियोजन काय होतं, त्याच्यात किती धडपडावं लागलं, किती यश मिळालं, दिवाळी अंक आल्यावर त्याला प्रतिसाद कसा मिळाला, आणि महत्त्वाचं म्हणजे हे दरवर्षी करावं असं वाटलं का अजून एकदा करून पाहू असं वाटलं, नेमकं काय झालं? नाही, एक तर दुसरी गोष्ट अशी की दिवाळी अंकाचं आपण करावं असं मला मनापासून वाटलं. आणि दुसरी गोष्ट पुन्हा मी असं ठरवलं की एकाच विषयाला धरून अंक काढायचा. त्या पाठीमागची भूमिका माझी अशी होती की एकाच विषयाला धरून जर अंक आपण जर काढला तर एक प्रोजेक्ट म्हणून आपण काम करू शकतो. तर ही माझी भूमिका होती. आणि दुसरी माझी एक भूमिका होती, म्हणजे मी त्याला ध्येयवाद वगैरे असा काही मोठा शब्द मी वापरत नाही, परंतु समाजभान आणि आत्मभान याचा शोध घेण्यासाठी आपण दिवाळी अंकाचं माध्यम वापरावं असं मला प्रकर्षानं मला वाटलं. आणि ते कारण त्याचं असं आहे की अनेकदा वृत्तपत्रातून पुरवण्यांमधून वेगवेगळे लेख येत असतात, त्यांना जागेची मर्यादा, अलीकडे तर खूपच मर्यादा खूपच कमी होत चालली, पूर्वी तरी जागा जास्त मिळायची. तर मग मला असं वाटतं की दिवाळी अंकाच्या माध्यमातून आपण जर समाजभान आणि आत्मभान याचा शोध घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपण कायमस्वरूपी एक व्यवस्थित काम करू शकतो असं मला वाटलं. आणि दुसरी गोष्ट अशी की मला नेहमी असं वाटतं की आपण आपल्या वर्तुळाभोवती राहण्यापेक्षा वर्तुळाबाहेरचं जग आपण पाहण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून पहिल्या अंकाला ज्यावेळेस मी करायचं ठरवलं तर पहिल्यांदा मला असं वाटलं की बाबा गुलजार साहेबांचं आपल्याला एक असलं पाहिजे. त्या काळामध्ये मला मन्ना डे, मोहम्मद रफी या गाण्यांची खूप मला आवड होती. तर मला असं वाटतं की मन्ना डेंचाही एक लेख असला पाहिजे. तर माझ्या स्वभावामध्येच हा भाग असल्यामुळं त्याचं प्रतिबिंब हे अंकामध्ये पडत गेलेलं आहे की आपल्या चौकटीबाहेर आपण नेहमी अनेकांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मग त्याच्यातून संवादाची एक प्रक्रिया सुरू होते आणि मग संवादातून उत्तम लेखन आपल्याला मिळू शकतं. पहिल्या अंकाच्या म्हणून तुमच्या आत्ता आठवणी काय आहेत, ताज्या आठवणी? म्हणजे त्याची थीम काय होती, त्याच्यातले विषय, त्याच्यातले लेखक, त्याला मिळालेला प्रतिसाद वाचकांचा आणि काही मान्यवरांचा, असं काय काय आठवतंय? नाही, आता त्या पहिल्या अंकाचं माझं असं की एक तर त्या मला अतिशय सुंदर मुखपृष्ठ मिळालं रवी मुकुलचं 1993 साली. आणि दुसरी गोष्ट पहिल्या अंकाच्या माझ्या आठवणी अशा आहेत की एक प्रकारचं माझं जे मनामध्ये स्वरूप होतं की एक भाऊसाहेब खांडेकरांविषयी मला आत्मीयता होती, तर त्यांच्याविषयी काहीतरी आपलं असावं म्हणून त्यांच्या संदर्भातला एक लेख होता. अशा अनेक प्रकारच्या म्हणजे माझ्या ज्या बालपणापासून म्हणण्यापेक्षा ज्या जाणीवांशी आपण निगडीत होतो त्यातले काही लेखक त्या पहिल्या अंकाशी जोडले गेले याचा मला मनापासून आनंद झाला. आणि पहिल्या अंकाला मला वाटतं मला त्या 2 का 3 पारितोषिकं ही पहिल्याच अंकाला मिळाली. आणि आत्तापर्यंत मला जवळजवळ 67 दिवाळी अंकांना पारितोषिकं मिळाली, काही लहान मोठ्या संस्थांच्या असतील, हे असतील. त्यामुळे आणि एका वर्षी तर मला 4 ते 5 पारितोषिकं दिवाळी अंकाला मिळाली. तर म्हणून माझं म्हणणं असं की हे यश शेवटी लेखकांचं आहे आणि वाचकांचं हे जास्त आहे. तुमच्या बहुतेक सर्वच अंकांना 1 किंवा अधिक पारितोषिकं मिळालेली आहेत असं आपल्याला सगळं दिसतंच. तुम्ही आत्ता मगाशी उल्लेख केलात की प्रत्येक दिवाळी अंक तुम्ही एक विशिष्ट विषय घेऊन काढला, म्हणजे एक प्रोजेक्ट तुमच्या मनात राहतो आणि तो प्रोजेक्ट तुमच्या मनात तसं एक दिवाळी अंक संपला की दुसरा दिवाळी अंक येईपर्यंत तो सुरू असणार, परंतु तरीही किमान 6 ते 8 महिने तरी तुम्ही त्याच्यावर बऱ्यापैकी सिरियसली काम करता, वेळ देता असं दिसतं. तर या ज्या थीम तुम्ही निवडता ती सगळी प्रक्रिया विशेषतः सुरुवातीच्या काळात, पुढे पुढे ते अधिक सोपं गेलं असेल अंदाज येतो आपल्याला, परंतु सुरुवातीच्या 8 ते 10 वर्षांच्या काळात तुम्ही त्या थीम कशा इव्हॉल्व केल्या, कशा डेव्हलप केल्या, मनात तुमच्या आकाराला कशा आल्या, इतरांशी संवाद साधला का किंवा आपोआप सुचल्या, नेमकं काय झालं? नाही, एक तर गोष्ट आहे की मी बेसिकली कविवृत्तीचा माझा स्वभाव असल्यामुळं एक तर मला कल्पना खूप सुचत जातात, ही पहिली गोष्ट.
आणि त्याचा फायदा असा मला झाला की वेगळ्या कल्पना सुद्धा झाल्यानंतर या दिवाळी अंकाच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने हे होतील याचा मी सातत्याने विचार करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की पहिला अंक झाल्यानंतरच मला 4-5 वर्षाच्या थीम सुचत जातात. हे जर कुणाला सांगितलं तर लोकांना कदाचित थाप पडण्यासुद्धा शक्यता आहे. पण मला असं वाटतं की एक अंक काढला की याच्यामध्ये काहीतरी अपुरं राहिलेलं आहे, म्हणून वेगळ्या अंकाने आपण थीम कशी करू शकतो. तर अशा 4-5 आणि एकदा तर मी 10 वर्षाच्या थीम एकदा मी वहीमध्ये लिहून ठेवल्या होत्या. आणि ह्या वहीमध्ये थीममध्ये लिहून ठेवल्या जरी असल्या तरी काळ जसा बदलत जातो, समाजामध्ये अनेक बदल होत जातात, अनेक माणसे वेगळ्या पद्धतीने वागत बोलत असतात. तर त्यामुळे या थीमच्या पद्धतीने कशा आपण बदल करू शकतो याचासुद्धा मग अनुषंगानं तो सगळा बदल होत जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जो वाटतो की मी लेखकांपेक्षा वाचक डोळ्यासमोर ठेवून अंक काढतो. वाचक डोळ्यासमोर म्हणजे काय की वाचक ही अशी काय एक्स किंवा वाय किंवा झेड अशी प्रतिभा नाही. तर वाचक माझ्या म्हणणे की वेगवेगळ्या अंगाने, भावनेशीलतेने, वैचारिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या अशा अनेक अंगाने विचार करणारी जी एक प्रतिमा आहे तो म्हणजे वाचक. तर माझं म्हणणं मग तो जो अनेक अंगाने विचार करणारा जो वाचक वर्ग आहे त्या वाचकाला डोळ्यासमोर ठेवून मला विषय सुचत जातात की त्या वाचकाला आपण काय देऊ शकतो. आणि मग एकदा वाचक डोळ्यासमोर आपण धरला की मग लेखक सुचतात की मग या. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की लिहून घेण्यापेक्षा काय लिहून घेऊ नये हे संपादकाला कळलं पाहिजे. ते जर कळलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सोयीच्या होत जातात. नाहीतर मग खूप गफलत होत जाते. म्हणजे एखादा लेखकाचा समजा तो जो विषयच नसेल आणि आपण त्याच्या गळ्यात पडलो की नाही तुम्ही लिहून द्या, तर त्याला काय अर्थ नसतो. म्हणून काय लिहून घेऊ नये हे कळलं तर बऱ्याच गोष्टी सोयीच्या होतात. आणि मग मला असं वाटतं की मी स्वतः कवी असल्यामुळे आणि कविता ही नेहमी अल्पाक्षरी असते, तर त्यामुळं कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय कसा सांगावा ही जी कवीची वृत्ती असते ते दिवाळी अंकामध्ये मला जास्त त्याचा उपयोग करता आला की एकच कन्सेप्ट आपण वेगवेगळ्या पद्धतीने कशी सांगू शकतो त्याचा फायदा मला या दृष्टिकोनातून खूप झाला. आणि त्यामुळं आणि दुसरी गोष्ट असे की विषयांचा जर म्हणत असाल तर मी फारसं कुणाशी, मला अनेक लोक विषय सुचतात, मी सभ्यपणे सगळे ऐकून घेतो. पण माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की शेवटी कुणी जरी आपल्याला काही सुचवलं तरी आपल्या मनातला जो एक स्ट्रक्चर असतं त्याच्याशी प्रामाणिक राहणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण अनेकदा लोक आपापल्या पद्धतीने काही ग्लॅमरचे विषय सुचवतात किंवा समाजामध्ये काही बदल होत जातात त्या अनुषंगानं बोलत राहतात. म्हणजे माणसं चांगल्या समाजापोटी म्हणजे दरवर्षी मला 2 ते 3 लोक विषय सुचवत असतात की यावर्षी असं झालं तुम्ही करा. तर मी त्यांना सुद्धा वा छान विषय आहे, मला खूप आनंद वाटला, पण मी ते करत नाही. ते करत नाही म्हणजे काय माझा अनादर नसतो. माझं म्हणणं असं की आपल्याला ज्या पद्धतीने प्रवास करायचा ना त्या प्रवासाची मैलाच्या दगड म्हणणार नाही, पण त्या प्रवासाचं अंतर आपण कसं कसं व्यवस्थित करू शकू तर ते स्वतःच्या कल्पनेशी निगडीत असलेलं जास्त चांगलं. याचा अर्थ इतरांच्या मताचा आपण अवमान करतो असं अजिबात होत नाही, तर आपल्याशी आपण प्रामाणिक राहतो हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. नाही, मग आता पुढचा मुद्दा असा येतो की या सगळ्या थीम अंकासाठीच्या किंवा त्याचे विषय हे तुम्हाला सुचतात, लोक तुम्हाला सुचवतात, पण तुम्ही ते फार मनावर घेताच असं नाही. याचा पुढचा अर्थ असा येतो की वाचक मनाचा कानोसा तुम्हाला जास्त चांगला येत असणार आणि तुम्ही असंही म्हणताय की वाचकांना समोर ठेवून मी हे विषय निवडतो. बरोबर आहे. तर हा वाचक मनाचा कानोसा तुम्ही तुमच्या दैनंदिन जगण्यामध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरता, प्रवास करता, खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक तुम्हाला भेटतात, यातूनच येतो की वाचक मनाचा कानोसा घेण्यासाठी तुम्ही असे काही विशिष्ट प्रयत्न करत आला आहात? नाही, त्याच्या दृष्टी असे की एक तर कसं दिवाळी अंक प्रकाशित झाला ना की वर्षभर मला साधारणतः पुढच्या दिवाळीपर्यंत अनेकांचे फोन येत राहतात. आणि त्या फोन येत राहताना माझे वेगवेगळ्या वयोगटातले फोन येत राहतात. म्हणजे काही वयस्कर लोकांचे फोन असतात, काही तरुण लोकांचे फोन असतात. आणि मग ते काही वेळेस फार भाबडेपणाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात, काही उत्कटपणे व्यक्त करतात, काही वैचारिकपणे व्यक्त करतात. तर या सगळ्या प्रतिक्रिया मला आवडतात. पण वाचकांचं जे म्हणत असतं तर मी जे वाचतो ना त्यातून मी वाचकांचा कानोसा घेत असतो खरं. म्हणजे वास्तविक असतं की वृत्तपत्राच्या रविवारच्या पुरवण्या किंवा वेगवेगळे फीचर्स असतात
किंवा तुमच्या साधनासारखे साप्ताहिक असतात. तर अशा सगळ्या याच्यातून मी सगळं वाचत असतो आणि त्याच्यातून सुद्धा वाचकांचा कानोसा हा अदृश्य स्वरूपामध्ये लेखकाला आणि संपादकाला मिळत असतो. मग तुमच्यासमोर आत्ता गेल्या 30 वर्षात इतक्या विविध प्रकारचे वाचक सातत्याने येत आले आणि ज्याचा उल्लेख तुम्ही आत्ता केलाही की काही अतिशय भाबडे असतात, काही सर्वसाधारण असतात, काही अगदीच वैचारिक खूपच सिरियस प्रतिक्रिया देणारे असतात. तर तुम्हाला महाराष्ट्रातला मराठीतला दिवाळी अंकांचा वाचक कसा आहे असं वाटतं? तुम्हाला असं काही वर्गीकरण करता येईल की या प्रकारचे मराठीतले वाचक आहेत आणि त्यांना या प्रकारचं लेखन आवडतं विशेष करून, असं काही तुम्हाला सांगता येतं? नाही, एक तर मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं की दिवाळी अंकांचा जो वाचक वर्ग आहे ना हा ना, म्हणजे दिवाळी अंक हा जर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये साधारणतः निघतो तर माझं म्हणणं की मेपर्यंत दिवाळी अंकाचा वाचक वर्ग असतो. आणि त्याच्यामध्ये पुन्हा फरक आहे की दिवाळी अंक मी अनेकांना फोन करत असतो. म्हणजे काही समजा वाचकांचा फोन आला तर मग मी त्यांना विचारतो, मग तुम्ही काही पुस्तकं वाचता का? नाही नाही म्हणाले, आम्ही फक्त दिवाळी अंकच वाचतो. म्हणजे माझं म्हणणं की काही वाचक वर्ग असा आहे की जो पुस्तकं वाचतो आणि दिवाळी अंक वाचतो, पण काही वाचक वर्ग असा आहे की ज्याला वर्षातून 1-2 तरी आपण दिवाळी अंक घेऊन वाचावेत, असा एक वाचक वर्ग गेल्या म्हणजे आता दिवाळी अंकला होऊन 115 वर्ष होत आहे. तर 115 वर्षामध्ये हा वाचक वर्ग जो घडलेला आहे त्याचा परिणाम असा आहे की दिवाळी अंक हा वाचला जातो चांगल्यापैकी. आणि त्यामुळं दुसरं अनुषंगाने असं आहे की मग दिवाळी अंकाचा जो वाचक आहे तो पुस्तकच वाचतो असं नाही, पण तो दिवाळी अंक वाचतो आणि त्याचा फायदा असा होतो की 6 महिन्यामध्ये दिवाळी अंक हा व्यवस्थितपणे वाचला जातो. म्हणजे अनेक वाचकांचे मला फोन येतात, नाही म्हणाले आम्ही दिवाळी अंक दिवाळी झाले की घेतो, पण आम्ही म्हणाले पाऊस सुरू झाला की दिवाळी अंक वाचतो. काही लोक म्हणतात उन्हाळ्यात आम्ही दिवाळी अंक वाचतो, काय म्हणतात आम्ही प्रवासाचं ज्यावेळेस आम्हाला मूड असेल त्याच आम्हाला वाचतो. म्हणजे वाचकसुद्धा हा, आणि काही तर म्हणतात आम्ही लगेच दिवाळी अंक वाचायला सुरुवात करतो. त्यामुळे वाचकांच्या अशा खूप वेगवेगळ्या मनोवृत्ती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे दिवाळी अंक निघाल्यापासून वाचक वर्ग तर थेट आता ऋतूंविषयीच बोलायचं झालं तर दिवाळी येईपर्यंतसुद्धा काही लोकांचे मला फोन येतात की आम्ही तुमचा आत्ता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुमचा मी दिवाळी अंक वाचला. तर मला असं वाटतं की जसं पैठणी केव्हा तरी आपण वापरतो तसं मला वाटतं दिवाळी अंक हा असं घरात ठेवतात आणि आपल्या सोयीनुसार वाचणारासुद्धा असा एक मोठा वाचक वर्ग आहे. आणि याचं ऋण आपण मान्य केलं पाहिजे की 115 वर्ष जेवढे म्हणून दिवाळी अंक महाराष्ट्रामध्ये निघतात त्या दिवाळी अंकांच्या संपादकांमुळं हा वाचक वर्ग घडलेला आहे. तेव्हा त्या सगळ्या ज्ञात अज्ञात संपादकांचं हे ऋण आहे असं मी मानतो. बरोबर आहे. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की पुस्तक व्यवहाराशी संबंधित आहेत, पुस्तक व्यवहार म्हणण्यापेक्षा पुस्तक वाचन करतात पण दिवाळी अंक माहीत नाहीत असे थोडे लोक सापडतात. मात्र उलटं पण घडतं की जे वर्षभर काहीच वाचत नाहीत, पुस्तकांच्याही वाटेला जात नाहीत, मात्र दिवाळी अंक हे दिवाळी ती पुढची दिवाळी या काळात मात्र घेऊन ठेवतात, वाचतात, वाचायला देतात. ही सगळी प्रक्रिया घडते. आणि तुम्ही याचं श्रेय 1909 पासून पुढची शतकाहून अधिक काळाची जी परंपरा आहे, 1909ला मासिक मनोरंजन त्यांचा दिवाळी अंक आला आणि 2009मध्ये महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंकांची शताब्दी ही बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने साजरी झाली. तो 1909चा अंकही एका प्रकाशनाने रिप्रिंट केलेला होता. आणि त्याच वर्षी तुमच्या ऋतुरंगाला 17 वर्ष झाले होते. 17 ही तशी पाहिलं तर ऑड फिगर आहे, 20 नाहीत, 25 नाहीत. आणि त्या वर्षी तुम्ही ऋतुरंगमधील निवडक लेखनाचा ऐवज या शीर्षकाचा एक मोठा ग्रंथ हा प्रकाशित केला होता. आणि त्याच्या प्रस्तावनेतही तुम्ही असं म्हटलं की मद हातकणंगलेकर सरांनी तुम्हाला त्यावेळी अशी विनंती किंवा सूचना केली आणि त्यातून तुम्ही ते केलं. आणि मला माहिती आहे की तुमच्या मनात त्याही वेळी 20व्या वर्षी 25व्या वर्षी असं काहीतरी करावा अंक असा विचार असेल, पण 1909 दिवाळी अंकाची शताब्दी मराठीतल्या हे त्याला निमित्त ठरलं असावं. तर हेच आहे की आणखी काही आहे? आणि ती संपादनाची प्रक्रिया म्हणजे ऐवज हा ग्रंथ संपादनाची प्रक्रिया काय होती, तो विचार काय होता? नाही, एक तर दुसरी गोष्ट अशी की आता तुम्ही माझ्याशी खूप प्रेमाने बोललात, पण एकाने मला कुत्सितपणे प्रश्न विचारला होता की तुमच्या दिवाळी अंकाला 17 वर्ष झाले आणि तुम्ही काय एवढा मोठा ग्रंथ काढतात. तर त्याने कुत्सितपणे प्रश्न विचारला, पण मी त्याला प्रेमाने उत्तर दिलं की ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी झालेल्या बऱ्या.
तर तो म्हणलं कसं काय म्हटलं बुवा आता जरी मला 17 वर्षाला आणखी समजा 10-20 वर्षांनी केलं त्याच म्हटलं माझं वय 60च असेल नंतर माझ्यातली क्रियाशक्ती श्रमशक्ती वैचारिक शक्ती कदाचित कमी जास्त होऊ शकेल. आता माझा उत्साह आहे मी तरुण पण आहे तर त्या वयात त्या गोष्टी झालेल्या बऱ्या म्हणून त्या वयात ती गोष्ट मी केली असं मी त्याने जरी कुत्सितपणे बोललात तरी मी त्याला तुम्ही जसं प्रेमाने बोललात तसं त्याला मी प्रेमानेच ते उत्तर दिलं. आणि त्याच्या पाठीमागचं मग मला असं वाटलं म्हणजे एक तर कसं की ऐवज आता निघाला पण त्याच्यापूर्वी अनेक पुस्तकं निघाली दिवाळी अंकाची आणि मला ते सांगावं की पहिल्यांदा सुरुवातीला मी 1996 साली 3 पुस्तकं स्वतः काढली दिवाळी अंकाची. त्याच्यात एक तात्कालिक कारण होतं की अहमदनगर जिल्ह्याला माझे मित्र यशवंतराव गोडाक यांनी साहित्य संमेलन घेतलं तर त्यानिमित्ताने आपण करावं म्हणून ती 3 पुस्तकं काढली. पण तो एक उत्साहाचा भाग होता त्यामुळे मी पुढं काही त्याच्यामध्ये काही मी बदलो नाही. परंतु एकदा मी मद्यपानावर अंक काढला होता आणि तो दिवाळी अंक अनिल मेहतांनी वाचला होता आणि त्यांचं मला लगेच आलं की बुवा याचं आपण पुस्तक करूया. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की तेव्हापासून दिवाळी अंकाच्या पुस्तकं करावीत या म्हणजे इतरांनी करावीत या संकल्पनेला सुरुवात झालेली. ती काही माझी संकल्पना नव्हे कारण अनेक लोक असं म्हणतात की मग तुम्ही कुत्सितपणेच जास्त विचारतात की मग तुम्ही काय पुस्तक डोळ्यासमोर ठेवून दिवाळी अंक काढता का. म्हटलं अजिबात नाही. पुस्तक ही गोष्ट वेगळी दिवाळी अंक ही गोष्ट वेगळी. परंतु अनिल मेहतांनी ही संकल्पना म्हणजे ठेवली आपण काढून तेव्हापासून मग अनेक प्रकाशक मला म्हणाले की आपण पुस्तक करू आणि मग त्यातून पुस्तकं प्रकाशित होत गेली. आता तुमचा हा जो ऐवज आहे ज्यामध्ये पहिल्या 17 वर्षातील दिवाळी अंकातील निवडक लेख या पुस्तकामध्ये आहेत. आपण सोयीसाठी ही सुरुवातीची 17 वर्ष आणि नंतरची 14-15 वर्ष असा जर तुमचा हा दिवाळी अंकाचा कालखंड समोर ठेवला ऋतुरंगाचा तर या पहिल्या 17 वर्षामध्ये अशा कोणत्या थीम होत्या. आता 1-2 थीमचा उल्लेख तुमच्याकडून झाला किंवा विषय म्हणू आपण. अशा कोणत्या थीम होत्या की ज्या तुमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या क्लिक झाल्या आणि अशा कोणत्या थीम होत्या की ज्या तुमची अपेक्षा होती परंतु तेवढ्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या नाहीत. असं काही तपशिलासह नावासह सांगता येईल? नाही. एक तर मला सगळ्यात आवडलेली म्हणजे एक तर 2 गोष्टी. एक तर सगळ्यात मला 2 थीम खूप आवडला. एक तर रात्र आणि स्त्री. तर रात्र तर सगळ्यांनाच आवडते तर मला असं वाटतं की बुवा रात्रीविषयी आपण अंक काढावा. पण प्रत्येक जर म्हटलं म्हणजे अगदी तुम्ही भिकारी जरी घेतला तर त्याचे रात्रीचे अनुभव वेगळे. एखाद्या शिपाई घेतलं त्याचे रात्रीचे अनुभव वेगळे आणि एखादं गुंडाचे वेगळे एखाद्या राज्यकर्ते वेगळे. तर रात्र ही इतक्या अंगाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असते. तर मला असं वाटलं की रात्रीवर आपण अंक काढला पाहिजे. तर ते मला स्वतःलाही खूप बरं वाटलं की नाही आपल्याला एक चांगली कल्पना म्हणजे सुचली. आणि मग मी विचार केला की बुवा रात्री तर मग वेगळे लोक लिहितील परंतु ज्यांना रात्र हे ज्यांचं आयुष्य आहे अशा कलावंतांचा त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. म्हणून तमाशा कलावंतांवर मी त्याच्यात म्हणजे 8 ते यमुनाबाई वाईकर नंतर सुरेखा पुणेकर माया जाधव अशा सगळ्या कलावंतांच्या मग मी त्यांनी रात्रीचे त्यांना अनुभव कसे आले. कारण शेवटी रात्र ही त्यांच्या आयुष्याशी जेवढी निगडीत आहे म्हणजे त्यांच्या जगण्याशी निगडीत आहे आणि त्यांच्या करिअरशी निगडीत असते ती रात्र ही कलावंताच्या आयुष्यातली विशेषतः तमाशा कलावंतांचं. कारण तो एक ठराविक पिरियड असतो. तमाशे काही वर्षभर चालत नाही का ठराविक काळापुरते चालतात. तर त्यांच्या आयुष्यातले तर म्हणून तो एक सेक्शन मी केला आणि मला त्याच आणि नंतर अनेकही केलं. नंतर मग मला असं वाटलं तर त्यात मला हिंदी पुस्तकं मी अधूनमधून वाचत असतो. ते एक मोहनलाल म्हणून एक लेखक होते तर ते पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून त्यांना पकडलं होतं. तर त्यांनी पाकिस्तानमधल्या रात्री आपण कशा जेलमध्ये केल्यात मग त्यातला एक भाग मी घेतला. तर अशा वेगवेगळ्या अंगाने रात्र आणि त्याच मला मनापासून आनंद झाला की रात्र ही जी आपण हे करत. दुसरं मला एक आवडलं म्हणजे स्त्री. तर स्त्रीसुद्धा आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहतो. म्हणजे पहिल्यांदा स्त्री पाहतो ती आई या स्वरूपामध्ये नंतर मावशी बहीण नंतर शेजारीण मग मैत्रीण मग शिक्षिका मग वेगवेगळ्या म्हणजे स्त्रीची वेगवेगळी रूपं आपण पाहत असतो. पण ती वेगवेगळी पाहत असताना आपल्याला नेमकं काय जाणवत राहतं. तर म्हणून मग मी स्त्री याच्यावरच मी अंक काढला आणि त्यात मला माझी फार सुंदर आठवण आहे. मला आता नाव आठवत नाही पण एका मोठ्या चित्रकाराचं मी चित्र त्या अंकावर घेतलं आणि ते चित्र असं आहे की एक आंधळी बाई झोपळ्यावर बसलेली आहे असं ते चित्र होतं.
आणि ते बरेच जण मी म्हटलं पण नाही आपण हे चित्र म्हटलं दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर घेऊया. तर मला एक जण म्हणाले तो दिवाळी ते म्हणाले अहो हे कशाला चित्र घेतलं तुम्ही. म्हटलं का बरं. अहो म्हटलं याच्यामध्ये ब्लॅक कलर जास्त आहे, तो अशुभ कलर आहे म्हणाले, कव्हर तुमचं चालणार नाही. तर म्हटलं नाही नाही असं काही नाही. मग त्यांच्याशी मी शक्यतो कोणाशी वाद घालायचं टाळतो, कारण त्याला काही अर्थ नसतो. मग ते चर्चेचे मुद्दे खूप फुटत जातात. म्हटलं ठीक आहे बाबा मला आवडलं मी केलं. पण माझं दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाविषयी सुद्धा एक मत असं आहे की दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ हे अनेकदा विषयाशी निगडीत असलं पाहिजे आणि जरी नसलं तरी मुखपृष्ठ सुंदर पाहिजे, परंतु कंटेनही तेवढा सुंदर पाहिजे. नाही तर कव्हर खूप सुंदर आणि कंटेन काहीतरी असं होतं कामा नये. त्यामुळं मग मला ते कव्हर म्हणजे माझा स्त्री हा विषय असल्यामुळे मी म्हटलं की अशी वेगळ्या प्रकारची स्त्री की जिला काही दिसत नाही पण जिला आपण झोका घ्यावा असं वाटतो. तर म्हटलं असंच आपण कव्हर दिवाळी अंकाचं का करू नये. आणि कंटेने मग त्याच्यामध्ये मग मी हे घेतलं की बा स्त्री मग कसं ज्यांना एकच मुलगी आहे मग त्यात वेगवेगळे मी सेक्शन केले की मला उमजलेली स्त्री की स्त्री आपल्याला कसे वेगवेगळ्या अनुभवातून उमजते. म्हणून बाबा कदमांपासून तर अरुण म्हात्रे या नव्या कवींपर्यंत मी अनेकांना त्याशी लिहायला सांगितलं. नंतर मग ज्यांना एकच मुलगी आहे ते एकच मुलगी असताना त्या मुलीला आपण कसं वाढवलं तर मग गुलजारांचा त्याच्यामध्ये घेतला. सुलोचनाबाईंना एकच मुलगी, मृणाल गोरेंना एकच मुलगी, म्हणजे मग वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनासुद्धा एकच मुलगी आहे तो सेक्शन केला. तर त्याच मला मनापासून आनंद झाला की स्त्री आणि रात्र ह्या दोन गोष्टी अशा आहेत की जे प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या दोन प्रतिमा आहेत आणि या दोन प्रतिमांविषयी आपण अंक काढला याचा मला कवी म्हणून आणि संपादक म्हणून मनापासून आनंद झाला. तुम्ही प्रत्येक अंक सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक विषय किंवा थीम घेऊन काढला. हे जसं आपण बोलतो हे जसं कायम एक साम्य राहिलेलं आहे तसं बहुधा तुमच्या पहिल्याच अंकापासून आत्तापर्यंत जे थोडे लेखक अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके कायम बहुतेक वेळा राहिलेत, एखादा अर्धा अपवाद असेल, अशांच्यामध्ये गुलजारांचा एक समावेश होतो. आणि गुलजारांचं मराठी प्रेम आहे, मराठी साहित्यिक लेखक कलावंत यांच्याशी त्यांचा संपर्क आहे हे जरी खरं असलं तरीही गुलजार आणि ऋतुरंग आणि तुम्ही स्वतः तुमचं नातं खूप घनिष्ठ निर्माण झालं. तर या काळात तुम्हाला आम्हा कोणालाही माहीत नसलेले गुलजार नेमके दिसले कसे आणि ऋतुरंगाबद्दल त्यांची इतकी इन्व्हॉल्वमेंट ही कशी राहिली? नाही, एक तर कसं की पहिल्या अंकाला मी त्यांची मीना दीदी म्हणून कथा मी घेतली आणि त्याच्यापूर्वी माझा गुलजारांचा ओझरता परिचय झाला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की गुलजार साहेबांना महाराष्ट्रातल्या म्हणजे ती कुठं फारसं बोलत नसतील पण महाराष्ट्रातल्या सगळ्या घटणाऱ्या घटनांविषयी त्यांना फार कुतूहल असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या मध्यंतरी डोंगर कोसळला आणि झालं माळवणचं तो त्याच्यावर गुलजारांनी एक कविता लिहिली. नंतर कोयनेचा ज्यावेळेस भूकंप झाला होता तर तो भूकंप झाल्यानंतर गुलजार साहेबांनी गाडी काढली आणि कोयनेचा सर्व तो परिसर सगळे ते पाहून आले. आणि मग नामदेव ढसाळ ज्यावेळेस वारले तर ते नामदेव ढसाळच्या अंत्ययात्रेला गुलजार साहेब स्वतः गेले. म्हणजे काही मराठी कवी तिथं होते पण गुलजारांचं विशेष मला जाणवलं की त्यांनी त्यांच्या कवितांचा अनुवाद केला होता. त्यामुळे दुसरी गोष्ट अशी की मला जे गुलजार जाणवले ते महाराष्ट्रात घडणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय वाङ्मयीन घटनांविषयी त्यांना नेहमी उत्सुकता असते. म्हणजे दुसरा त्यांना सांगितलेलं आवडणार नाही परंतु स्वतंत्र साहित्य संमेलन घ्यायचं म्हणून जो एक फंड उभा केला त्याची बातमी इंग्रजी दैनिकामध्ये आली होती. तर गुलजार साहेबांनी ती बातमी वाचली. तर आल्यावर मी गेलो तर मला लगेच म्हणाले अरे एक चेक म्हणाले तू त्यांना नेऊन दे. तर मी तुम्ही पत्र नाही म्हणजे पत्र दिलं की त्याला उत्तर येईल. तर मला तसं काही नको हे दे. म्हणजे महाराष्ट्रात घडणाऱ्या सगळ्या घटनांविषयी ती हे मला कसं की माझं त्याचं जवळून संबंध म्हणजे सगळ्यांनाच माहीत होईल असं नाही पण माझा संबंध आल्यामुळं मला हे समजतं तर त्याचा मला जास्त आनंद वाटतो. किंवा आता नामदेव ढसाळ आजारी पडले तर नामदेव ढसाळला गेलो गुलजारांनी ते मला वाटतं इंग्रजी दैनिकात बातमी आली होती लगेच एक ठराविक रकमेचं चेक मला म्हणाले की तू मल्लिकाला नेऊन दे. तर त्यामुळं ते त्यांना महाराष्ट्रातल्या घटना त्यांना असं मनापासून सगळं वाटतं आणि माझी त्यांची जवळीक झाल्यामुळं मला ते जास्त समजतं. हा माझा फक्त व्यक्तिगत जास्त त्याच्यामुळं फायदा होतो. पण सलग 3 दशकं गुलजार साहेबांच्या शुभेच्छा ऋतुरंगाच्या मागे असणं, ऋतुरंगासाठी लेख देणं, तुमच्याशी
त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे निर्माण होणं ही एक ऋतुरंगाच्या पण यशाची पावती असं आपण म्हणायला हरकत नाही. आता यालाच जोडून मला पुढचा असाही प्रश्न की सामान्यतः मराठीतले बहुतेक दिवाळी अंक राजकारणी लोकांच्या पासून जरा फटकून राहतात. बरोबर. म्हणजे जाहिरातीसाठी जातात एक वेळ, पण राजकारणी लोकांचं लेखन मिळवणं, त्यांच्या आठवणी, त्यांचा अनुभव हे आपल्या अंकामध्ये प्रसिद्ध करायला फारसे उत्सुक नसतात. आणि त्याचं कारण त्यांच्या मनात असे समज असतात की राजकारणी लोक खरं लिहित नाहीत, त्यांच्या मागे लागावं लागतं वगैरे. आणि एक प्रकारचा राजकारणाच्या बद्दलची असलेली अनास्था, तुच्छता ही संपादकांच्या, दिवाळी अंकाच्या संपादकाच्या मनामध्ये असते. तुम्ही मात्र राजकारणी लोकांना लिहितं पण केलेलं आहे आणि त्यातल्या सर्वच राजकीय पक्षांच्या जे जरा अधिक संवेदनशील आहेत, वाचन लेखनाची आवड आहे, जोपासणारे आहेत, तर हे तुम्ही जाणीवपूर्वक केलं असणार. तर हे कसं केलं आणि हे करताना तुमचे एकूण आठवणी आणि अनुभव काय आहेत? नाही, एक तर मला सगळ्यात असं की मी 8वी 9वी असताना मी परभणीवर झरी म्हणून एक खेडेगाव आहे, त्या गावातले एक पोलीस पाटील आहे भगवानराव देशमुख. तर माझा पहिल्यांदा संबंध आला तो राजकीय, तो पोलीस पाटलाशी संबंध आला आणि 3 वर्षे मी अधूनमधून मी त्यांच्या घरी जात होतो. आणि दुसरी गोष्ट मला, आणि त्यावेळेस मी अनेक पाहत होतो म्हणजे गाव कसं घडतं, बाकीच्या सगळ्या घटना आणि राज्य, कुठल्याही पक्ष राजकारणाची माझी अशी भूमिका असते की त्या राजकारणाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हा नेहमी वेगवेगळा असतो. पण मला पूर्वार्ध जास्त आवडतो. पूर्वार्ध याच्यास कुठल्याही पक्षाचा माणूस असो, पूर्वार्ध मला यासाठी आवडतो की त्याची एक झोकून देण्याची मनोवृत्ती असते. एकदा गावचा तो एखादा नगरसेवक असेल किंवा सरपंच असेल किंवा ग्राम, त्याची झोकून देण्याची वृत्ती असते, तेव्हा त्याचा जो पूर्वार्ध असतो तो खूप इंटरेस्टिंग असतो. आणि उत्तरार्ध तर केव्हा सुरू होतो की जेव्हा त्याला सत्तेच्या याच्यामध्ये तो सहभागी होतो, त्यावेळेस त्याचं व्यक्तिमत्व बदलत जातं. त्याचं व्यक्तिमत्व बदलत झाल्याचं कारण म्हणजे अनेक कारणं असतात. अर्थव्यवहाराशी तो संबंधित असतो, समाजात वेगवेगळ्या घटकांशी तो संबंधित असतो. त्यामुळं पूर्वार्धामध्ये त्याचं स्ट्रगल केलेलं आयुष्य आणि उत्तरार्ध तर त्याचं याच्यामध्ये बदल होत जातं. तर मला एक, मी मतदान दरवर्षी करतो आहे, पण नागरिक म्हणून मला त्या लोकांविषयीची उत्सुकता ही कायम असते. आणि म्हणून मी नगरमध्ये असताना मी अगदी अटल बिहारी वाजपेयींपासून एस.एम. जोशींपर्यंत सगळ्यांच्या सभा, आम्ही गांधी मैदानात आमच्या सभा व्हायच्या. गजाननराव आपले जोशींची सभा मी ऐकली. म्हणजे सगळ्या पक्ष लोकांच्या सभा आम्ही एक मित्रांचं ग्रुप आम्ही ऐकायचो. तेव्हा माझं स्वतःचं मत असं, राजकर्त्यांच्या विषयी माझी अशी वाईट मतं नाहीत, पण मला समजून घेण्याची उत्सुकता आहे. वाईट मतं त्यांची त्यांच्या कामामुळे होतात, लोक बोलतात, पण मला समजून घेण्याची उत्सुकता असते. आणि दुसरी गोष्ट आहे की योगायोगाने माझं पुन्हा राजकीय पुढे, जसं मी पोलीस पाटलांशी संबंध झाला तसं मी अहमदनगरला आल्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्या यशवंतराव गडाख होते, त्यांच्याशी माझा संबंध आला. नंतर मग त्यावेळेस शरद पवार एस काँग्रेसचे असताना ते अहमदनगरला येतो, त्यात मी दैनिकामध्ये गावकरीमध्ये मी पत्रकार म्हणून काम करत असतो. तेव्हा माझी शरद पवारांशी ओळख झाली. त्यावेळेस मग बरेच काही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची ओळख झाली. नंतर दत्ता देशमुखांच्या घरीसुद्धा मी जोराला गेलो होतो. तेव्हा मला एक व्यक्ती म्हणून मला हे सगळ्यांना भेटावं असं वाटतं. आणि मग सगळं भेटल्यानंतर मग आपल्या अंकामध्ये काय होईल त्याचं हे होईल. आणि योगायोगानं मग मला वसंतदादांबरोबर मी 4 दिवस महाबळेश्वरला होतो, त्यावेळेस मला वसंतदादा वेगळे पाहायला मिळाले. नंतर मग नंतर सगळ्यात माझ्या आयुष्यातला टर्निंग म्हणजे महत्त्वाचं आठवणींचं म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या घरी मी 8 दिवस दिल्लीला राहिला होतो. तर माझं स्वतःचं भाग्य असं की मला पोलीस पाटलांपासून तर चव्हाण साहेबांपर्यंत या त्या निमित्ताने या लोकांना जवळून पाहण्याचा योग आला. आणि माझ्या दृष्टिकोनातून पुन्हा माझं दुसरं भाग्य असं की मला फक्त सांस्कृतिक गोष्टींशी संबंध आला, त्यांचं राजकारण बाकीच्या गोष्टीशी काही संबंध आला नाही. आणि दुसरी गोष्ट की माझंही व्यक्तिमत्व असं की मी ना कुठल्या व्यवहाराशी संबंधित, ना माझी कुठली फॅक्टरी, ना माझा कुठला उद्योगधंदा नसल्यामुळं त्यांच्या कुठल्याही गोष्टीशी निगडीत असण्याचं म्हणजे राजकर्त्यांशी म्हणतो निगडीत असण्याचा संबंधच येत नाही. तेव्हा माझी भूमिका ही नेहमी उत्सुकतेची भूमिका असते. आणि त्या दृष्टिकोनातून मग मला या लोकांचा का संबंध आला. आणि ज्यावेळेस गडाखांशी संबंध आला तर मला असं वाटलं की हा माणूस इतकं चांगलं भाषणामध्ये होता, हा चांगलं लिहू शकेल, म्हणून आम्ही त्यांचं एक पुस्तक संपादित करून घेतलं. आणि मग ऋतुरंगमधून वेगवेगळे लेख त्यांचे प्रकाशित झाले, त्याची पुढे पुस्तकही निघाली. मग सुशीलराव शिंदेंची एक फार चांगली आठवण माझ्या मनामध्ये आहे की एकदा मी त्यांना असं कुठल्या अंकात लेख लिहायला सांगितला आणि त्यांच्या घरापासून तर दादरपर्यंत एका कार्यक्रमात चाललो होतो. ते म्हणाले लेख आपण नंतर लिहू, पण मला आता लेखाचं शीर्षक सुचतं.
म्हणून जी कार्यक्रम पत्रिका होती, ज्या कार्यक्रमात चाललो होतो, त्या कार्यक्रम पत्रिकेवर त्यांनी लेखाचं शीर्षक लिहिलं आणि म्हणाले आता लेख आपण नंतर करू. त्यामुळे असे वेगवेगळं आहे किंवा शरद पवारांनी सुद्धा त्यांच्या वडिलांविषयी फार सुरेख आठवणी सांगितल्या. आणि दुसरी गोष्ट असं की मला कुतूहल असल्यामुळं, जसं कोरोनाच्या काळामध्ये मी फेसबुकवर एक वाचलं होतं की राजू शेट्टी जे खासदार आहेत, तर त्यांनी असं की कोरोनाच्या काळामध्ये म्हशीचं बाळंतपण केलं. तर मला तिथं वाटलं की म्हशीचं बाळंतपण करणाऱ्या या राजकीय माणसाचा लेख आपल्या दिवाळी अंकामध्ये असला पाहिजे, कारण पुन्हा वाचकाला ते जास्त आवडेल. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर जे मागे म्हणाल की वाचक माझ्या डोळ्यासमोर असतो, तर म्हशीचं बाळंतपण करणारे एक राजकीय पुढारी, यात मला एक वेगळा वाचक वर्ग दिसला. मग मी ते राजू शेट्टींना लेख लिहायला सांगितला. नंतर नितीन गडकरी ने सुद्धा दिवाळी अंकाविषयी लिहिले. त्यामुळे अशा अनेक, नितीन गडकरी असतील, सुभाष शिंदे असतील, शरद पवार, असे वेगवेगळ्या राजकीय लोकांना मी लेखन केलं. त्याच्या पाठीमागं माझी एकच अशी, माझी उत्सुकता ही त्यांना समजून घेण्याची आहे, त्यावर कॉमेंट्स करण्याची नाही आणि वाचकांना ते समजून देण्याची आहे असं. नाही, तुमच्या आत्ता बोलण्यातून जी दोन नावं आली, एक यशवंतराव गडाख आणि सुशीलकुमार शिंदे, ह्या दोघांचंही वैशिष्ट्य वाचन, साहित्य, सुसंस्कृतपणा हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे, विशेषतः सुशीलकुमारांच्याबद्दल. आणि गडाखांच्याबद्दल मात्र नगर जिल्ह्याच्या बाहेर फारसं लोकांना माहीत नाही. तुम्ही दोघांनाही जरा दीर्घकाळ जवळून पाहत आलाय. मला दोघांच्याबद्दलचा एक छोटा प्रश्न असा की गडाख, अहमदनगरची शहराच्या बाहेर गडाख कोणाला फारसे माहीत नाही आहेत, कारण गेल्या 10-1 वर्षात तर ते आता सक्रिय राजकारणात पण नाही आहेत, त्यांची मुलं आहेत. परंतु तर गडाख या उर्वरित महाराष्ट्राला, म्हणजे आपला हा व्हिडिओ, ही मुलाखत पाहणाऱ्या लोकांना, नगर जिल्ह्यातला एक राजकीय नेता यशवंतराव गडाख कसे आहेत असं तुम्ही काय सांगाल? आणि महाराष्ट्राला माहीत नाहीत असे सुशीलकुमारांचे विषयी तुमच्याकडे काही 1, 2, 4 काही कॉमेंट आहेत का? नाही, गडाखांची एक फार सुंदर आठवण आहे की मला त्याचं असं दिवाळी अंकाचं काम चालू होतं, तर मी म्हटलं साहेब तुम्ही काहीतरी आज वेगळं काहीतरी लिहा. त्याने वेगळं म्हणाले, एक मी लिहू शकतो. म्हटलं काय? ते म्हणाले की आमच्या घरी मी लहान असताना पारूबाई नावाची एक मांगबाई येत होती आणि ती मांगबाई आम्हाला ओवाळायची म्हणाले. तर त्या पारूबाईविषयी म्हणाले मी चांगलं लेख लिहू शकतो. मग त्यांनी पारूबाईविषयी एक त्या मांग समाजातल्या एका स्त्रीविषयी त्यांनी लेख लिहिला. आणि दुसरं एक फार छान लेख की मनसुख म्हणून एक मतिमंद माणूस, तो त्यांच्या गावामध्ये होता आणि तो त्यांना भेटला की म्हणायचे साहेब मी तुमच्या खुर्चीवर बसतो. तर गडाख साहेब उठायचे, ते म्हणायचे तू माझ्या खुर्चीवर बसून ते शेजारच्या खुर्चीवर बसायचे. ते मला खूप वेगळं वाटलं. तर मनसुख लालचं म्हणून एक वेगळा लेख लिहून घेतला. म्हणजे एका राजकीय माणसाच्या आयुष्यामध्ये कशी वेगवेगळी माणसं येतात. तुम्ही जवळ गेला तर ते पारूबाई आपल्याला कळेल, जवळ गेला तर मनसुख विषय आपल्याला कळेल. तर हे जवळ जाण्याचं, म्हणून माझं म्हणणं असं आहे की आपण पॉझिटिव्हली पाहावं, निगेटिव्ह पाहण्याचं काय म्हणजे आपल्याला काही कारण नाही. तर मी नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी पाहत गेल्यामुळं हे, आणि मला त्याच्यात पुन्हा आनंद घ्यायला हे वाचकांपुढं मला वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा सगळं मांडता आलं आणि हे करता आलं. तर अशा गडाखांच्या खूप म्हणजे चांगल्या आठवणी आहेत. आणि दुसरी गोष्ट असे की मी त्यांना फोन करायला, ते मीटिंगमध्ये असायचे. त्याने एका ठिकाणी लिहिलंसुद्धा, त्याला की मी माझी काहीतरी मीटिंग चालवायची आणि याचा फोन आला की कुठपर्यंत लेख झाला. तर अनेकांचा असा समज होता की ते स्वतः लिहित नसतील, कुणा त्यांचा अर्धवर आम्ही पुस्तक आम्ही शब्दांकन करून घेतलं, पण बाकीचं ते त्यांनी स्वतः लिहिले. आणि त्याचाही त्यांनी एकदा पावसाविषयी लेख लिहिला होता. आणि माझा एक मित्र आहे, तर त्याला मी म्हटलं की हा कुणाचा लेख आहे, त्याचं नाव घेतो. हा तर पाडगावकरांचा लेख आहे. तर म्हटलं कसं काय? अरे पाडगाव का ती पावस, म्हटलं अरे पाडगाव हा गडाखांचा लेख आहे आणि अक्षर म्हटलं गडाखांचं आहे. तर त्यामुळं असे, म्हणून माझं असं म्हणणं की कुठल्याही राजकीय, कुठल्याही पक्षाचा राज्यकार हे असू, त्याच्या तुम्ही जवळ गेल्यानंतर तुम्हाला काय हवं एवढ्यापुरतं जर तुम्ही मर्यादित असेल तर चांगल्या गोष्टी. सुशीलकुमारांचे पण असे काही वेगळे पैलू तुमच्या दिवाळी अंकातून पुढे आले? नाही, दुसरी गोष्ट मलाही खूप आनंद वाटतो की 2020 साली निवडणुकांना 100 वर्ष पूर्ण झाले होते. 1920 साली पहिलं इलेक्शन 2020 साली झालं. तर माझं असं म्हणणं की बाबा इलेक्शनविषयी आपण एक सेक्शन करावं त्या निमित्ताने असं. तर मग सुशीलराव शिंदेंना मी म्हणालो, ते म्हणाले की अहो मी तर आयुष्यात अनेकदा हारलो आणि जिंकलोसुद्धा. तर मग त्यांचा एक वेगळा लेख त्याच्यामध्ये मी घेतला. आणि दुसरी गोष्ट मला त्यावेळेस असं की प्रशांत गडाखचा मी लेख घेतला. तर माझं म्हणणं काय की सुभाष शिंदे हे एक ज्येष्ठ नेते,
पण एक तरुण माणूस राजकारणामध्ये आपल्या भावाला कशी सक्रिय होतो, तो एक मेल एक तरुण म्हणजे तरुण राजकीय कार्यकर्त्याकडून प्रशांतकडून तो लिहून घेतला. तर मग असा तो एक वेगळा सेक्शन झाला. आणि आता जे इलेक्शनचं वातावरण चाललं त्यातही दिनकर रायकरांनी एक लिहिलं होतं की आजच नाही पण पूर्वीपासून सुद्धा नंदन भाऊजाया, मुलगा मुलगी, बाई वडील बाप या सगळे नातेसंबंध जेवढे आहेत त्या सगळ्यांमध्ये निवडणुका आत्तापर्यंत लढल्या आहे. म्हणजे आजच काहीतरी घडतं असं नाही, तर पूर्वीपासून सुद्धा सगळ्या नातेसंबंधांमध्ये निवडणुकांचं राजकारण हे घडत गेलेलं आहे. तर ते सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं हे मला मिळालं. म्हणजे असं आता आपण राजकारणी लोकांच्या बद्दल बोललो, साहित्यिकांच्याकडून तर तुम्ही घेतलंच, परंतु अमराठी म्हणावेत असे काही साहित्यिक, उदाहरणार्थ अमृता प्रीतम, त्यांच्या पुस्तकातला भाग किंवा त्यांच्याशी बोलून तर ते तुमचं अट्रॅक्शन सुरुवातीपासून राहिलं असं दिसतं की जे मराठी भाषक नाही आहेत अशा लोकांचं लेखन आपल्या अंकामध्ये मिळवणं. तर ते काय स्वरूपाची तुमची भावना होती आणि ते करताना तुम्हाला किती सहजतेने ते घडवता आलं? नाही, एक तर कसं होतं की माझं काही हिंदीचं फार वाचन नाही, पण मी काय आलं की त्या वर्षी जर काही उत्तम पुस्तकं हिंदीत असली तर मी ती वाचतो. तर ही माझी कशी की ही माझी नगरपासून सवय आहे. म्हणजे मी आजच हिंदी पुस्तकं वाचतो अशातला काही भाग नाही. तर त्याच्यामुळं मला कसं की अमृता प्रीतमचं सुद्धा एक मला मलाच नाही म्हणजे मराठीतल्या बहुतेक लोकांना त्यांचं आकर्षण असतं. तर त्यामुळे अमृता प्रीतमशी माझा जवळून संबंध आला आणि माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा अमृता प्रीतमने केलं. त्याची फार सुंदर आठवण आहे की ते तर माझं पुस्तक मराठीमध्ये त्या हिंदीत बोलणार. त्याच्यामुळे अरुण मी हे मराठीत आता मी कसं करणार, तर मी काय करू, तर म्हणजे काहीतरी अनुवाद करून घेतला पाहिजे. तर मी 4-5 दिवस दिल्लीत होतो. तर त्यात प्रभाकर माचवेंची माझी ओळख झाली होती. माचवेंना मी अनुवाद करून देतो, तर त्यांनी तो अनुवाद करून दिला आणि तो अमृता प्रीतमने 2 दिवसात वाचला आणि मग पुस्तक प्रकाशनं आले. त्यात दत्तप्रसाद दाभोळकरसुद्धा होते. तर योगायोगाने असं झालं की या सगळ्या मराठी म्हणजे लेखकांशी माझं यानं त्या निमित्ताने संबंधित गेला. आणि शक्यतो कसं होतं की हे मोठ्या माणसांचं असं आहे की जर तुम्ही डायरेक्ट माझं स्वतःचं मत असे कुणा थ्रू गेलं तर अनेकदा संबंधात खूप गडबड होते, पण तुम्ही समक्ष फेस टू फेस गेला तर खूप चांगला अनुभव असतो. तर माझा स्वभाव फेस टू फेस असल्यामुळं मला आयुष्यात खूप चांगले अनुभव आले. तर राजकीय लोक असोत, साहित्यातले असोत, पत्रकार असोत, उद्योग क्षेत्रातले असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत आणि अन्य कुठल्याही लहान मोठ्या क्षेत्रातील लहान थोर लोक हे तुमच्या दिवाळी अंकांच्या मधून दिसतात. आणखी एक वैशिष्ट्य असं दिसतं की पूर्णतः नवी माणसं किंवा ज्यांचं फारसं लेखन कधी प्रसिद्ध झालेलं नाही अशीही तुमच्या दिवाळी अंकातून 2-4 का होईना हमखास डोकावतात. बरोबर. तर यासाठीची तयारी तुम्ही कशी करता? कोणाच्या शिफारशीवर की तुम्ही स्वतः शोध घेत असता? नाही, एक तर मी काय स्वतःच मी शोध घेतो. त्याचं कारण असं की एक तर कसं होतं, आता फेसबुक असल्यावर मी 1 तासभर तरी फेसबुक पाहतो. आता त्यातले 99 म्हणजे 59 मिनटं ही वाया जातात. 1 मिनटं फक्त त्यातला कुठलं तरी असतो. तर त्या फेसबुकसुद्धा मला काही चांगले लेखक मिळतात. उदाहरणार्थ एक मला वाटतं बारामतीचाच लेखक आहे, त्यांनी एक जादूटोणा करणारा माणूस, पण तो नंतर दाभोळकरांच्या चळवळीमध्ये समाविष्ट कसा झाला, तर त्याची फक्त 8-10 ओळीत आठवण लिहिली होती. ते म्हटलं अरे हे तर वेगळं आहे म्हटलं. तर मग त्यांचा लेखकाचा माझा परिचय नव्हता. मग मी ते फेसबुकवरून ते सगळे नंबर घेतले आणि नंबर घेऊन मग मी त्यांचे कॉन्टॅक्ट केला आणि मग एक अंधश्रद्धा बाळगणारा माणूस हा दाभोळकरांच्या चळवळीमध्ये कसा जातो, तर याचा एक मी लेख लिहून घेतला. तर माझं म्हणणं आहे की फेसबुक हे माध्यम आहे, त्यातला वेळ खूप वाया जातो हा भाग वेगळा, परंतु नंतर पुस्तकातून, वेगळ्या दैनिकांमधून किंवा आता मी दरवर्षी मी 25-30 दिवाळी अंक वाचतो आणि 100-1 दिवाळी अंक फक्त चालतो, कारण सगळं वाचणं शक्य नाही असं. तर त्यातूनही अनेक चांगले लोक वाचायला मिळतात वगैरे असं. तर मग त्या लेखकांचा मी दिवाळी अंकामध्ये समावेश करून घेतो. आणि माझा दुसरा मुद्दा असा आहे की काही लेखक आपल्याशी कुठल्याही दिवाळी अंकामध्ये काही लेखक असतातच, ठराविक 5-6 लेखक, पण अनुक्रमणिका ही सतत बदलत गेली पाहिजे. कारण अनुक्रमणिका बदलत गेली तर तो नवा वाचक वर्ग तुम्हाला मिळू शकतो. नाही तर मग एक कल्पना अशी होती अरे हे काय तेच लोकांचे सगळे असणार. काही लेखक असतातच, प्रत्येकाचे असतात आणि ते असायलाच हवेत, त्याच्याशी काही माझं दुमत नाही. पण तो अनुक्रमणिका जर बदलत ठेवली आपण तर वाचकांचा प्रतिसाद मिळतो आणि आपला त्याचा फायदा जास्त होतो. तर तुम्ही अनुक्रमणिका बदलत ठेवत आलात. अगदी 2-3 नावं कॉमन दिसतील किंवा मागच्या वर्षीची 1-2 दिसतील.
असं ते घडलं असेल. पुढचा मुद्दा असा की तुमचा हा जो ऐवज ग्रंथ आहे, पहिल्या 17 वर्षातील निवडक ऋतुरंगच्या लेखांचा, त्यामध्ये तुम्ही असा उल्लेख केला आहे की जवळपास 450, नेमकी फिगर 437 एवढे लेखक तोपर्यंत तुमच्या दिवाळी अंकातून लिहिते झाले होते. त्यानंतर तो आकडा आणखी वाढला असेल, कदाचित 600 ते 700 पर्यंत गेला असेल आता 31 वर्षाच्या अखेरीस. तर या 600 ते 700 लेखकांशी काहींशी एकदाच संबंध आला असेल लेखांच्या निमित्ताने, काहींशी पुन्हा पुन्हा, जरी लेखन एकदा दोनदा चाललं असेल तरी पुन्हा संबंध आला असेल. तर एवढ्या सगळ्या 600 ते 700 लेखकांनी या 30 वर्षात तुम्हाला मागे वळून बघताना काय वाटतं की यांनी मला काय दिलं? नाही, एक तर त्या लेखकांनी खूप आनंद दिला, पण त्यात पुढं दुसरी गोष्ट अशी होते की मी नावं कुणाची सांगायचं, पण अनेकांना असं वाटतं की एकदा आपण लिहिलं की सतत आपण लिहावं अशा लेखकांची इच्छा असते, आणि त्यात गैर आहे असं मला अजिबात वाटत नाही. तर मला असं वाटतं की तेव्हा प्रश्न होता, म्हणजे मी एका लेखकाकडे असं गेलो तर म्हणलं तुमचा कितवा अंक आहे, तर मी सांगितलं XYZ अंक आहे. तो म्हणलं आत्ता तुम्हाला माझी आठवण झाली का? म्हणजे लेखकांचे सुद्धा असे इगो प्रॉब्लेम येतात की आत्ताच कसे तुम्हाला आम्ही आठवलो, इतकी वर्ष आम्ही लिहितो आणि तुम्ही आम्हाला आठवत नाही. तर तो मी त्यांचा प्रेमाचा भाग समजतो की त्यांना ऋतुरंगाविषयी प्रेम वाटतं, त्याच्यात मी काही असं समजत नाही. पण अनेकांना असं वाटतं की आपण सातत्याने लिहावं, पण मला असं वाटतं की कुठलाही लेखक जरी असेल ना तर त्याचं अनुभव विश्व एका मर्यादेपर्यंत वाचायला लोकांना आवडतं. पण पुन्हा तेच झालं तर मग त्याला ते घाण्याचं स्वरूप येतं. जसं बैलाचा घाणा एकदा सुरू झाला की दिवसभर ते राहतं, तसं मग काही लेखक एकच इमेज मग तेच करत राहतात. तर म्हणून मग माझं असं वाटतं की लेखकांना आपण दुखवण्यापेक्षा गप्प बसून वेगवेगळे लेखक घेतलेले चांगले, का आपण बोलायला गेले की त्यातून रिलेशन डिस्टर्ब होण्याचा जास्त धोका असतो. आणि कशासाठी डिस्टर्ब करायचे रिलेशन ना? त्या लेखकाने आपल्यासाठी लिहिलेलं असतं, वेळ दिलेला असतो, तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता असते. त्यामुळे माझं असं म्हणणं की गोड बोलून आपण पुढं जाणं अधिक चांगलं. तुमचे हे सर्वच दिवाळी अंक जर पाहिले तर त्यामध्ये प्रामुख्याने नॉन फिक्शन प्रकारातला म्हणजे ललित वैचारिक म्हणूया असा भाग त्यात असतो. म्हणजे पूर्णतः वैचारिक, ज्याला निबंध स्वरूपाचं म्हणू असं लेखनही नसतं आणि कथा आणि कविताही नसतात. तर तुम्ही हा फॉर्म अर्थातच जेव्हा तुम्ही एक विशिष्ट विषय घेऊन दिवाळी अंक काढता तेव्हा ते स्वाभाविक आहे की नॉन फिक्शन आणि मग आठवणी, अनुभव, व्यक्तिचित्र, शब्दचित्र, आत्मकथनात्मक लेख, चरित्रात्मक लेख, प्रवास वर्णन हे सगळं त्याच्यामध्ये येईल. आणि हे सगळे लेख अगदी 2 पानं, 3 पानं, 4 पानं, 5 पानं यापेक्षा खूप मोठी नसतात, खूप लहानही नसतात. तर यातून तुम्हाला खूप मोठा क्रॉस सेक्शन वाचकांचा मिळवता येत असणार. कारण उघड आहे की काही वाचक असे असतात की त्यांना कथा, कादंबरी, कविता हीच आवडते, काहींना खूप वैचारिकच आवडतं, काहींना मधलंच आवडतं. परंतु जेव्हा तुम्ही नॉन फिक्शन स्वरूपातले आणि आत्ता आपण बोललो या प्रकारातलं लेखन प्रसिद्ध करता तेव्हा तुम्हाला त्या प्रकारची अभिरुची असलेला वाचक वर्ग तर मिळतोच, परंतु वैचारिककडे झुकलेला प्रामुख्याने आणि ललित हा दोन्ही वाचक वर्ग मिळतो. तर हा मसावी एका अर्थाने महत्तम साधारण विभाजक हा जो प्रकार असतो तो तुमचा अंक देतो, वाचकांचा मसावी म्हणू आपण. तर हा याच कारणामुळे तुम्हाला फायदा मिळतो या प्रकारचे आशय, विषय, थीम घेतल्यामुळे, की आणखी काही कारण आहे की ऋतुरंगाची इतकी जास्त प्रसिद्धी होते? नाही, याच्यात एका शब्दाचा मला खूप राग येतो. कारण याने बोलताना अरे मग तुम्ही काय स्मरणरंजन करता का, तर मला मनातून खूप त्याचा राग येतो. माझं म्हणणं की तुम्ही स्मरणरंजन म्हणून का पाहता, तो काळाचा पट आहे असं का पाहत नाही. म्हणजे मी असं दुसरं एक मला सध्या आठवलं म्हणून पार्वतीबाई सुखात्मे यांचं एक मी आत्मचरित्र वाचलं. तर माझं म्हणणं की ते स्मरणरंजन म्हणून नाही ना, तो त्या काळाचा पट आहे. म्हणून जेव्हा व्यक्ती लिहितात किंवा हे लिहितात तर त्या काळाचे संदर्भ म्हणून त्याच्याकडे आपण पाहिले पाहिजे. आणि म्हणून मग अंकामध्ये जसं मी तुम्हाला आता तमाशाच्या कलावंताचं सांगितलं, हे काय स्मरणरंजन नाही ना. तर आपल्या ह्या यमुनाबाई वाईकरांपासून तर सुरेखा पुणेपर्यंत ही माणसं त्या त्या काळामध्ये कशा पद्धतीने जगतात तर तो काळाचा संदर्भ म्हणून आपण पाहिलं पाहिजे. तर म्हणून स्मरणरंजन हा शब्द जो उपवासानं वापरला जातो ना, त्याचाच मला फार आक्षेप आहे. आता काही लेखक तेच पिळत बसतात, हा भाग वेगळा. पण माझं म्हणून प्रत्येक वेळेस असं नसतं. तर प्रत्येक वेळेस त्या काळाचा पट तो आहे, तो संदर्भ आहे, म्हणून त्याकडे आपण सामाजिक दृष्टीने पाहिलं पाहिजे. ऋतुरंगाचं यश
खरं तर कोणत्याही नियतकालिकाचं यश कसं मोजायचं, प्रभाव कसा मोजायचा, हा एक कायम चर्चेचा म्हटलं तर थोडासा वादाचा विषय असतो. परंतु तरीही एखादा दिवाळी अंक नियमितपणे 3 दशकं प्रसिद्ध होत आला आहे, हे त्याचं एक यशाचं पहिलं परिमाण मानायला हरकत नसतं. तो नुसता प्रसिद्ध होतो आहे असं नाही, तर चढत्या क्रमाने किंवा कमी अधिक फरकाने तो वाचकप्रिय ठरत आला आहे. लेखकांच्याकडून, वाचकांच्याकडून, जाहिरातदारांच्याकडून, वितरकांच्याकडून, अन्य प्रकाशकांच्याकडून, अन्य दिवाळी अंकांच्या संपादकांच्याकडून त्याची दखल घेतली जाणं हे एक त्याचं दुसरं परिमाण मानायला हरकत नाही. तिसरं अर्थातच त्याला किती वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळतात हे तिन्ही निकषावर तर ऋतुरंग यशस्वी आहेच. परंतु ह्या तिन्हीच्या पलीकडे मला चौथा निकष किंवा चौथं परिमाण जास्त महत्त्वाचं वाटतं. ते असं की ऋतुरंगाच्या दिवाळी अंकातील लेखनातून तुम्ही असं सांगितलं की जवळपास 60 पुस्तकं, 80 आत्ता 80ची संख्या झाली. आपण बोललो कार्यक्रम केला त्यावेळी 60 पुस्तकं झाली होती 2-1 वर्षापूर्वी. आता 80 पुस्तकं तुमची आत्तापर्यंत प्रकाशित झालीत. म्हणजे 30 अंकातून 80 पुस्तकं, याचा अर्थ एक तुमचा अंक 2.5 पुस्तकांना जन्म देतो. बरं, ही पुस्तकं तुमच्या ऋतुरंगच प्रकाशनामार्फत थोडीच प्रकाशित झालीत, नंतर अन्य वेगवेगळ्या 3-4 प्रकाशकांनी ती स्वीकारलीत. हा पण त्याचा एक पुरावा आहे की अन्य प्रकाशक तुमच्या दिवाळी अंकातील निवडक लेखन पुस्तक रूपाने आणायला इच्छुक असतात. तर हा रिस्पॉन्स नेमका कसा आहे वेगवेगळ्या प्रकाशकांच्याकडून पुस्तकं आल्यानंतर? मला आठवतंय की तुमचं अगदी सुरुवातीच्या काळातलं किंवा कदाचित पहिलंच पुस्तक नापास मुलांची गोष्ट असेल. तर या सर्व पुस्तकांना, 80 पुस्तकांना मिळालेला प्रतिसाद वाचकांचा, लेखकांच्याकडून आणि अर्थातच प्रकाशकांच्याकडून तो कसा होता आणि तुम्ही त्याबद्दल समाधानी आहात? आणि वेगळा वाचक तुम्हाला त्यातून कोणी मिळाला का दिवाळी अंक? नाही, एक तर मी म्हणालो तसं, एक तर दिवाळी अंकातून पुस्तकं निघाल्याचा मला एक दुसरा फायदा असा झाला की अनेकदा लोकांना, म्हणजे बऱ्याच जणांचा मला फोन येतात ना, तर आम्ही हे पुस्तक वाचलं, आम्हाला काय तुम्ही दिवाळी अंक माहीत नव्हता. तो एक फायदा मला असा झाला की ज्यांना दिवाळी अंक माहीत नाही ते पुस्तकं वाचलेले असतात. आणि मग पुस्तकं वाचणाऱ्यांचा पुन्हा एक वर्ग असा की नंतर तो पुढचे दिवाळी अंक वाचतो. आणि काही मला असे सुजाण वाचक लाभले की ते म्हणतात, बघ तुमच्या दिवाळी अंकाची पुस्तकं निघाली की आम्हाला तुम्ही कळवा, आमचा नंबर हा लिहून घ्या, आम्ही तुम्हाला, कारण म्हणजे दिवाळी अंक लगेच निघून जातो, पण पुस्तकं आम्ही संग्रही ठेवू. तर हा सुद्धा एक उत्तम प्रतिसाद मला त्यातून मिळत गेला म्हणजे असं. आणि दुसरी गोष्ट असे की हे सगळं म्हणजे जवळजवळ 10 प्रकाशक, त्याच्यामध्ये मेहता, ग्रंथाली, पद्मगंधा, दिलीप प्रकाशन, नंतर रोहन प्रकाशन, अनघा प्रकाशन, मुद्रा प्रकाशन, अशा जवळजवळ 10 प्रकाशकांनी माझी 81 पुस्तकं प्रकाशित केली. तर त्या प्रकाशकांविषयीसुद्धा मला कृतज्ञता वाटते. कारण त्याच्यामुळे एक असं झालं की माझं सुरुवातीला जे मी मुलाखतीत म्हणालो की दिवाळी अंक एकाच दिवसात काढण्याचा माझा जो हेतू होता मनातून, एक प्रोजेक्ट म्हणून आपण काम करावं. तर त्या प्रोजेक्टला एक कायमस्वरूपी एक संदर्भ म्हणून, आणि त्याचा उपयोग खूप होतो. म्हणजे आता सुनील कुमार लवटेंचा तुम्ही उल्लेख केला, तर सुनील कुमार लवटेंचा मला एकदा फोन आला, तर ऋतुरंगमध्ये म्हणाले तर्कतीर्थांची ईश्वर आहे का नाही याच्याविषयीची मला एक मुलाखत तुम्ही घेतली होती, ती पाठवा म्हणाले. तर मी त्यांना लगेच ती ताबडतोब पाठवली. त्याच्यामुळं असं होतं की या लेखांचासुद्धा संदर्भ म्हणून सुद्धा अनेक पद्धतीने उपयोग केला जातो. किंवा दुसरी मला मेपुरेगेंची माझी काही फारशी ओळख नव्हती, तर मी एकदा असंच मेपुरेगेंना, मला असं वाटलं की बाबा मेपुरेगेंसारख्या विचारवंतांचा लेख असावा, म्हणून मी त्यांना अचानक फोन करून भेटलो. ते म्हणाले मी लेख लिहितो, पण म्हणाले मग अर्धा लेख त्यांनी मला लिहून पाठवला, अर्धा लेख मला वाईवून पाठवला. आणि नंतर मग त्यांनी 2 लेख ऋतुरंगमध्ये लिहिले. आता कालच मला एका लेखकाचं आलं की आम्ही मेपुरेगेंविषयी आम्ही थोडं करतो, तर तुमच्या दिवाळी अंकामध्ये मेपुरेगेंचे 2 लेख आलेत, तर ते तुम्ही आम्हाला पाठवा. तर म्हणून अनेकदा असं होतं की प्रोजेक्ट म्हणून आपण काम केल्यानंतर संदर्भासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आणि मी म्हणालो तसं की एकच विषय घेऊन म्हणजे हे स्मरणरंजन नाही, तो काळाचा एक पट आहे, त्या व्यक्तीच्या जगण्यातला तो संदर्भ आहे, याचं ते यश आहे. आणि म्हणून सगळ्या प्रकाशकांचे मी मनापासून आणि वाचकांचे आभार मानतो की त्यांनी मला हे दिलं. आणि तुमचे आभार मानतो की तुमच्या निमित्ताने मला जे आतून बोलायचं होतं ते बोलण्याची संधी मला मिळाली. तुम्ही आभार मानण्याच्या आधी अजून मला 2 शेवटचे प्रश्न विचारायचेच आहेत. हां. एक प्रश्न असा की मराठीमध्ये
खूप चांगलं सकस लेखन आता फारसं पुढे येत नाही. हां अशा प्रकारची एक चर्चा खरं तर कोणत्याही काळात होत आली, परंतु आत्ता ती जरा तीव्रता जास्त असावी. अर्थातच हा मुद्दा ललित लेखन आणि वैचारिक लेखन याला समोर ठेवून असेल. तरीही तुमच्या या 3 दशकाच्या अनुभवाच्या अखेरीस तुम्ही सुरुवातीच्या काळात किंवा आपण पूर्वार्ध म्हणू या 30 वर्षापैकी त्या काळात तुम्हाला हे सगळं लेखन मिळवणं, सकस लेखन मिळवणं तुलनेने सोयीचं जात होतं का? आणि आत्ता ते थोडंसं अवघड जातं आहे का? किंवा विविधता पूर्वी कमी होती आता वाढते का? किंवा काय त्याच्यात आव्हानं आहेत की संधी आहेत? नाही, उलट माझं असं मत आहे की आता पूर्वी कसं होतं की मासिकं मोठ्या प्रमाणावर असायची, त्यामुळे लेखक वर्ग मोठ्या प्रमाणावर असायचा. आता माझं म्हणणं आहे की मासिकं गेल्यामुळं उलट दिवाळी अंकांना एक खूप चांगली संधी आहे की चांगल्या लेखकांकडून तुम्हाला लेखन मिळण्याची हे असते. आणि दुसरी गोष्ट अशी की पूर्वी खूप कमी प्रमाण होतं, पण आता अगदी एखाद्या 400-500 खेड्यामध्ये राहणारा सुद्धा लेखक आहे आणि मुंबईसारख्या महानगरामध्ये राहणारा सुद्धा लेखक आहे. तर हे लेखकांची जी संख्या वाढत गेलेली आहे, तर मला वाटतं त्याचासुद्धा उपयोग दिवाळी अंकाच्या संपादकांनी करून घेतला पाहिजे. आणि त्याचं कारण एकच आहे की तुमचं जर चौफेर वाचन असेल तर हे शक्य आहे. म्हणजे आता मी शेतीविषयक काही समजा मॅगझिन असेल तर तीसुद्धा मी वाचतो, विज्ञानविषयक वाचतो. आता त्याचा आणि दिवाळी अंकाचा मग काय संबंध? तर माझं म्हणणं की त्यातून निदान तुम्ही आपण काय विचार करू शकतो याचंसुद्धा ते हे होतं. म्हणून माझं म्हणणं आहे की उलट पूर्वीपेक्षा आता काळ बदललेला आहे, तर आता त्या बदलत्या काळाचा तुम्ही कसा चांगला उपयोग करून घेता हे त्या संपादकावर जास्त अवलंबून. म्हणजे आता दिवाळी अंक चांगला काढायचा असेल तर आव्हानापेक्षा संधी जास्त आहेत, संधी जास्त आहेत मजकूर मिळवण्यासाठी. फक्त जाहिरातीचा प्रश्न जो आहे आता. मात्र पूर्वी कसं की जाहिराती मिळायच्या आणि लोकांना दिवाळी अंक जरी कळत नसला तर लोक प्रेमाने अरे जा रे एक हाफ पेज जाहिरात घेऊन जा. आता हाफ पेज जाहिरात घेऊन जा असं कुणी म्हणत नाही. आता उलट फार वाईट शब्द आहे, पण आता लोक असं म्हणतात की भीक मागायला आलेत. अशा प्रकारची एक विशिष्ट प्रकारची मनोवृत्ती आढळते. त्याचं कारण असं की आता टी व्ही माध्यम असं मी म्हणत नाही. माझं स्वतःचं मत असं आहे की एक दिवाळी अंकाच्या आर्थिक व्यवहाराविषयी किंवा याचं खूप मोठं बोललं जातं. काही ठराविक दिवाळी अंक जर सोडले तर बऱ्याचशा दिवाळी अंकांना कव्हर पेजला जाहिराती नसतात, आतमध्ये जाहिराती नसतात. त्यामुळे जे दिवाळी अंकाच्या अर्थकारणाविषयी मोठमोठ्या गप्पा मारतात तर त्यांनी मुळात सगळे दिवाळी अंक हे पाहिलेलेच नसतात. आता अनेक दिवाळी अंकांची आर्थिक क्षमता ही अत्यंत कमी असते आणि काही तर मला असं म्हणतात की आम्ही 2-4 वर्षे दिवाळी अंक काढले, बायकोचे दागिने मोडले, आम्हाला हौस होती दिवाळी अंक काढायचा, आम्ही काढले. असे कितीतरी उदाहरणं आहे. म्हणजे दिवाळी अंकांच्या संपादकांची मनोगतं असं म्हणजे वेगवेगळ्यांची जर एक अंक निघाला, कोणी काढलं पुस्तक तर एक वेगळं पुस्तक होऊ शकेल. त्यामुळे दिवाळी अंकाचं अर्थकारण पूर्वीपेक्षा आत्ता अतिशय बिकट होत चाललं. पण माझ्या सुदैवाने एक असं आहे की मला यशवंतराव गडाखांसारखे मित्र किंवा अलीकडच्या काळामध्ये साहित्य निमित्ताने पी डी पाटलांसारखे मित्र किंवा किशोर मेढे किंवा अशा अनेक लोकांची नावं घेता येतील. तर असे काही मित्र मिळाल्यामुळं मला थोडं सुसह्य होतं. परंतु कुठल्याही दिवाळी अंकाच्या संपादकाला जाहिरातीचं हे अत्यंत जिकरीचं काम आहे. त्याचं कारण असं आहे की सांस्कृतिक दृष्टिकोनातून ज्या पाहिलं पाहिजे तो दृष्टिकोन मुळात आता कमी होत चाललेला आहे. खरं तर कोणत्याही काळात दिवाळी अंकांना जाहिराती मिळत होत्या का असा जर प्रश्न विचारला आणि जर अधिक खोलात गेलो तर दिवाळी अंकांना जाहिराती मिळत नव्हत्या, देणगी रूपी जाहिराती मिळत होत्या. बरोबर. म्हणजे तो देणारा जो कोणी उद्योजक असेल, संस्थाचालक असेल, व्यक्ती असेल, तो यांना मदत व्हायला पाहिजे म्हणून तो जाहिरात देत होता. जाहिरातीमुळे यांच्या दिवाळी अंकात आलेल्या जाहिरातीमुळे आपल्या उत्पादनाच्या विक्रीवर काही विशिष्ट परिणाम होईल किंवा आपली प्रतिमा फार सुधारेल असं पूर्वी काही प्रमाणात होतं. आता तर ती गरजच राहिली नाही, कारण कोणत्याही उत्पादकाला जाहिरातीसाठी अनेक माध्यमं आता खुली आहेत. त्यामुळे नव्याने जे कोणी लोक दिवाळी अंक काढू इच्छितात त्यांनी हा जर ग्रे एरिया लक्षात घेतला की जाहिराती पूर्वीही नव्हत्या आणि आत्ताही नव्हत्या, पूर्वी जाहिरात रूपी देणग्या होत्या, तर आता जाहिराती न मागता देणग्या मागायला सुरुवात केली तर कदाचित दिवाळी अंक व्यवस्थित चालू शकतील. आणि त्या फक्त देणग्या मागायच्या असतील तर प्रामाणिकपणा पाहिजे. आपण जे काही करू ते सामाजिक उपयुक्ततेचं आहे या भावनेने काम केलं पाहिजे, दर्जा उत्तम ठेवला पाहिजे. असं केलं तर पूर्वीच्या पेक्षा आत्ता
देणग्या आपल्याला जास्त मिळण्याची शक्यता आहे, कारण आपल्या समाजामध्ये खूप जास्त पैसा पूर्वीच्या तुलनेत आलेला आहे. तुमच्या दिवाळी अंकाचं नाव ऋतुरंग आहे आणि ते महाराष्ट्रातल्या वाचकांच्या मनामनामध्ये रुजलेलं आहे. ऋतुरंग हा उच्चारायला, लक्षात ठेवायला, सांगायला अतिशय सोपा किंवा परिचयाचा शब्द आहे. त्याचा अर्थही प्रत्येकजण आपापल्या मनामध्ये लावतो. अगदी त्याची शब्दफोड करूनही कोणीही ते एक्सप्लेन करू शकतो, त्याच्यावर एक निबंध पण लिहू शकतो. परंतु तुमच्या मनात ऋतुरंग हे नाव ठेवताना काय आशय होता आणि तो कसा आशय डेव्हलप होत गेला? हां, नाही, माझं म्हणणं की मी ज्या एकच विषय घेतो ते त्या असं की वेगवेगळ्या मानवी मनाचे जे ऋतुरंग आहेत ते त्या विषयाशी निगडीत असतात. म्हणजे विषय जर एक असला, म्हणजे आता कुठलाही विषय घ्या तुम्ही, समजा आता रात्र जरी विषय घेतला तर रात्रीचे मनोरंग इतके प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत की त्याचा आपण विचारही करू शकत नाही. तर म्हणून ऋतुरंग असे की हे केवळ निसर्गाचं नाही, तर मनातल्या वेगवेगळ्या ऋतूंचे रंग जे आहेत ते कसे बदलत जातात आणि तो सुद्धा काळाचा एक संदर्भ म्हणून, तो काळाचा पट म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. या अर्थानं दिवाळी अंकाचं नाव मी ऋतुरंग ठेवलं. आता मग शेवटचा मुद्दा असा की तुम्ही स्वतः कवी होता, तुम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमच्या ऋतुरंग दिवाळी अंकातून कवींना मात्र कधी न्याय दिला नाही. कविता कधी फारशा छापल्याचं मला आठवत नाही. कवी लोकांना कवितेच्या विषयी पण लिहायला सांगितलं असंही दिसत नाही. तर हा कवी लोकांच्यावर, मराठीतल्या कवींच्यावरचा अन्याय, तुम्ही स्वतः एक कवी असून वाचकांना न्याय देण्यासाठी का दुसरं काही कारण आहे? नाही, सगळ्यात मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की एखाद्या विषयावर एखाद्याला लेख लिहून घेणं ही एक वेगळी प्रोसेस आहे. पण एखाद्याला सांगणं की कविता लिहितं तो पाडण्याचा प्रकार होतो. म्हणजे मला अनेकदा काही कवींचे मला फोन येतात की यावरची कुठला अंक आहे, तर मी सांगतो या ठीक आहे, आम्ही मग 4 दिवसात तुम्हाला कविता वाचा. माझ्या तोंडावर अगदी शब्द येतो पण मी तो गिळतो शब्द, याचा अर्थ तुम्ही कविता पाडणार का? तर माझं म्हणणं असं आहे की पाडणाऱ्या कविता आपल्या अंकात असू नये या पाठीमागची भूमिका. आणि ती कारण का, माझा जर अंक हा चौफेर असता तर मी कविता मनापासून छापल्या असत्या. कारण मी स्वतः कवी असल्यामुळं मी कविता अगदी आवर्जून अंकात छापल्या असत्या. परंतु माझ्या दिवाळी अंकाचं स्वरूपच हे मुळात वेगळं आहे. एका विषयाला वाहिलेला अंक असल्यामुळं त्याविषयी कविता लिहून घेणं म्हणजे कविता पाडायला त्या कवीला प्रोत्साहित करणं असं असल्यामुळं मी हे करत नाही. तुमच्याकडून आत्ता एकूण 3 दशकाचा ऋतुरंगाचा प्रवास, त्याची खरं तर झलक ही बघायला मिळाली. जिज्ञासू लोक जे कोणी असतील त्यांना ऋतुरंगाचे पूर्वीचे अंक पाहता येतील, परंतु त्या अंकामधील बहुतेक सर्व ऐवज हा 80 पुस्तकाच्या मध्ये येऊन गेला आहे. मी तुम्हाला या निमित्ताने अशी एक विनंती करेल आणि तुम्हाला कोणीतरी त्यासाठी मदत करायला निश्चितच चांगले आपले हितचिंतक पुढे येतील की हे सर्व दिवाळी अंक जरी पुस्तक आले असतील तरीही त्याचं स्कॅन करून, त्याचं कन्व्हर्ट करून त्याची एखादी जर वेबसाईट आली तर कदाचित आजच्या आणि उद्याच्याही अभ्यासकांना, वाचकांना त्याचा फायदा होईल. त्या दिशेने आपण जरूर विचार करावा. 17 वर्षाच्या सुरुवातीच्या अंकामधून तुम्ही ऐवज नावाचा ग्रंथ हा तुम्ही प्रकाशित केला होता 2009-10ला. त्यानंतर आता जवळपास 14-15 वर्षे झालीत. तुम्ही जर आत्ता तयारी सुरू केली ऐवज पार्ट 2ची तर अजून 2 वर्षांनी 17 वर्षे होतील, तेव्हा दुसरा खंड येईल. म्हणजे 34 वर्षाच्या अखेरीस दुसरा खंड. आणि या निमित्ताने मी अशा शुभेच्छा देतो की पुढची 17 वर्ष ऋतुरंग अंक चालू राहावा आणि 51 वर्ष होतील तेव्हा तुम्ही 3रा खंड काढावा. मनपूर्वक धन्यवाद. वा, मला खूप आनंद वाटला तुमच्याशी बोलून. आणि बोलतो एक गोष्ट राहिली की आता माझी मुलगी शर्वरी शेवते, हिला मी म्हटलं की नव्या पिढीने याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. माझी पत्नी माधुरी तर मला नेहमी मदत करते, पण शर्वरीला मी सुद्धा सांगितलं की याच्यापुढं तू सुद्धा भाग घेऊन ह्या अंकाचं पुढं काम करत जा. कारण तरुण पिढीने याच्यामध्ये सहभाग घेतला तर अधिक पुन्हा काही वेगळ्या गोष्टी होऊ शकतील. त्यामुळे तोही माझा या प्रयत्न आहे. आणि तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद वाटला की माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या मला मोकळेपणाने तुमच्याशी बोलता आल्या. मोकळेपणाने बोलताना काही अतिपरिचयाच्या गोष्टी असतात किंवा अतिपरिचित व्यक्ती असतात, त्यांची थोडीशी अवज्ञा होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या या सगळ्या वाटचालीत माधुरीताई आणि तुमची कन्या शर्वरी या दोघींचं खूप मोठं योगदान आहे. ते तुम्ही आणि मी कदाचित गृहीत धरलं म्हणून आपल्या मुलाखतीतून, प्रश्न उत्तरातून फारसं आलेलं नाही.
परंतु वाचकांना मला हेही सांगायला हवं की 2023चा जो दिवाळी अंक आहे त्यातला एक विभाग शर्वरी यांच्या कन्येने संपादित केलेला आहे आणि वेगवेगळ्या देशामध्ये ज्या भारतातील तरुण तरुणी वेगवेगळ्या निमित्ताने जे गेले त्यांच्या अनुभवावर आधारित असा तो विभाग आहे आणि तो कमालीचा वाचनीय आहे. महत्त्वाचं म्हणजे शर्वरीचा पण त्यामध्ये स्वतःचा लेख आहे आणि त्याचंही पुस्तक लवकरच येईल अशी मला आशा आहे. थँक्यू.